हाय हॅलो मैत्रिणी, कशा आहात? परत एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात? मी आशा करते तुम्ही मस्त असाल आणि स्वस्त असाल. तर मी मागच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ टाकला होता की तुम्ही घरी बसून हे काम करता, तर त्या करू शकता. त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे तुम्हा सर्वांचा, तर मनापासून धन्यवाद. आणि बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की अजून आम्ही दुसरं काय करू शकतो, तर त्या संदर्भात सांगत आहे मी. ज्या बघा प्रत्येकाच्या मैत्रिणींच्या घरामध्ये आता मशीन आहे. मी इकडं तिकडं अजिबात काही बोलणार नाही, तुम्हाला डायरेक्ट सांगणारच आहे अजून काय करू शकता. तर प्रत्येकाच्या घरामध्ये आता सध्या मशीन आहे. जरी टेलर काम येत नसेल तरीही तुम्ही टिपा मारण्यासाठी म्हणा किंवा बाबा नको बाहेर शिलाई म्हणजे उसवलेले हे आहे ते जर कपडे घेतले, आपण रेडीमेड कपडे घेतले, तर ते त्या टिपा वगैरे मारण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये टेलर मशीन असते प्रत्येकाच्याच. तर मी ही टेलर आहे, पण मी आता सध्या थोडंसं हे यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये हे झाल्यापासून मी बंद केलेलं आहे. तर माझं यूट्यूबचं एकच नाही तर 2 चॅनल आहेत. रेखा लाईफस्टाईल हे एक चॅनल आहे, रेखा ऑफिशियल. सॉरी, पहिलं लाईफस्टाईल होतं, आता मी चेंज केलं आहे आणि ऑफिशियल ठेवलं आहे. आणि दुसरं आहे हे लाडू स्टॉक. तर हे 2 चॅनल आहेत. इंस्टा आय डी आहे. तर आणि काम चालू आहेत आसपास, बघा कसलं हे झालं मला. तर आसपास कामं चालू आहेत माझ्या. तर त्याचाही आवाज येत असेल तर सॉरी, तुम्हाला परत एकदा माफी मागते मी. आणि राहिला प्रश्न, तर तुम्ही काय करू शकता. कारण कसं असतं, आपण ज्या गृहिणी आहेत ना, त्यांना करण्याची खूप इच्छा असते, काहीतरी करायचं आहे. त्याच्यातलीच तुमच्यातलीच मी एक आहे हे समजू नका. मी तुमच्यापासूनच छोट्यातूनच सुरुवात केलेली आहे. तर मी आज कमवते, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्यापैकी मी पैसे कमवते. माझं म्हणतो ना, तर छान कमवते. किती काय पेमेंट ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. हा व्हिडिओ आहे तुमच्या कामासंदर्भात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगू इच्छिते मी की काय काम करू शकता. तर मी सांगितलं तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये मशीन असेलच आणि असतातच, किंवा ज्यांच्याकडं नाही आहे त्यांच्यासाठी दुसरा घेऊन येईल, पण हा ज्यांच्याकडं मशीन आहे त्यांच्यासाठी. तर कसं आहे ना, मशीन आहे घरामध्ये, तर आपण बघा टेलरसाठी करून जातो. तर आपल्याला कसं असतं, मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला होता, मला वाटतं रेखा ऑफिशियल ह्या चॅनलवरती टाकलेला आहे तो. तर मी ना ते ग्रंथाचे ते कवर नसतात का, ग्रंथ ठेवायचे, ते कवर बनवण्यासाठी आणले होते. आता मी टेलर आहे, तुम्हाला माहीत आहे, मला त्याची काही गरज नव्हती तरी आणली होती, कारण मला त्याचा व्हिडिओ बनवायचा होता आणि तुमच्यापर्यंत पोच करायचा होता की तुम्ही अशीही कामं करू शकता. तर जिथं बघा मंदिर वगैरे असतात ना, तिथं ते ग्रंथाचे कवर बनवण्यासाठी भेटतात. आपण जायचं, त्यांना विचारायचं की काही काम आहे का तुमच्याकडं. तर जिथं मंदिर आहे तिथं तुम्हाला ते ग्रंथाचे कवर शिवण्यासाठी भेटतील. जिथं मंदिर आहे तिथं तुम्हाला ते जय श्रीराम नावाचे किंवा ते भगवे झेंडे असतात आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वगैरे, ते झेंडे शिवायला भेटतील. तर तुम्ही असे छोटे मोठे कामं करू शकता. फक्त एवढे काही, आपलं घर सोडायचं आहे. घरात बसून आपल्याला कुठलंही काम भेटणार नाही. आपलं घर सोडून बाहेर बघायला जायचं आहे, स्वतःहून विचारायचं आहे, चौकशी करायचं आहे. जर तुम्हाला घर बसल्या काम पाहिजे असेल तर बघा, घरात बसण्यासाठी सांगत आहे. आणि ज्या ऑफिसला वगैरे जाऊ शकतात, ज्यांची मुलं मोठी आहेत, तर त्या तर काय बाहेर जाऊ नये करू शकतात. पण ज्यांची छोटी मुलं आहेत, ज्यांची मुलं शाळेत जातात, त्यांना सकाळी संध्याकाळी शाळेमध्ये त्यांना आणायला जावं लागतं, सोडवायला जायला लागतं, त्या गृहिणींसाठी सांगत आहे मी. की त्या घरच सोडू शकत नाही, पण खूप इच्छा आहे काम करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही तेही करू शकता. इवन जर तुमच्याकडं आता समजा कपडे वगैरे हे करायचे बरेचसे आहेत, तर तुम्ही किंवा आसपास एखादी टेलर असेल आणि तिच्याकडून खूप गर्दी असेल, तर तुम्ही तिच्याकडनंही पर्कलला टिप मारायचे म्हणा, किंवा ब्लाऊजला हुक लावायचे म्हणा, किंवा तुरपाई, आमच्याकडं हातशिलाई म्हणतात, काय काय ठिकाणी त्याला तुरपाई म्हणतात, ते करायचे म्हणा, किंवा साड्याला फॉल लावायचे म्हणा. हे त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता एखाद्या टेलरशी भेटून, किंवा त्यांच्याकडं खूप गर्दी आणि ते देतात. असं नाही की देत नाहीत, नाही, ते त्यांना तितके काम करणंच होत नाही. त्यांचं काम फक्त काय असतं, शिवणं वगैरे त्या करतात, पण तुरपाईसाठी ते दुसऱ्यालाच देतात, हातशिलाईसाठी दुसऱ्यालाच देतात, हुक लावण्यासाठीही ते दुसऱ्यांसाठी देतात, कारण मी स्वतः देत होते. तर त्यामुळे मी तुला सांगत आहे, आत्ता मी परत सांगत आहे, मी आत्ता बंद केलेलं आहे, आत्ता नाही करत, पण त्या गोष्टी त्या करत होत्या. म्हणजे मी पण स्वतः देत होते. तर तुम्हाला तेही काम भेटू शकतं. किंवा मग जर साड्याला सांगितलं मी, साड्याला फॉल लावू शकता तुम्ही घरात बसून. म्हणजे ते काय करतात ना, म्हणजे टिप वगैरे ते पूर्ण त्या लावून देणार तुम्हाला. जर सिल्की साडी असेल, साधी साडी, तर खालून टिप वगैरे त्या मारून दे. तुम्हाला फक्त हातशिलाई करून द्यायची. तुम्हाला ते 20 रुपयापर्यंत देऊ शकतात, किंवा एका साडीचे तुम्ही आणि ते सुरुवातीला तुम्ही ठरवून घ्यायचं आहे तिथे की तुम्ही कितीला साडी देणार, काय देणार, हे असं बोलायचं आणि भक्कम बोलायचं. आपल्याला काम करायचं आहे, अजिबात लाजायचं वगैरे नाही, किंवा म्हणायचं नाही की मी यांना काम मागायला आलेले आहे, मी आता ह्यांना बोलू कसं.
तसा अजिबात विचार अजिबात तसा करायचा नाही, भक्कम बोलायचं. कारण तुम्ही कुठलंही किती छोटं आणि किती मोठं असेल तरी तुम्ही ते काम करणार आहात, ते काम आहे तुमच्यासाठी. तुम्ही भले दिवसाला 100 रुपये कमवा, 200 रुपये कमवा, पण ते स्वाभिमानाचे आहेत, आपल्या मेहनतीचे आहेत. तर त्यामुळे कामासाठी कुठल्याही पद्धतीनं लाजायचं नाही किंवा काही नाही. तुम्ही तिथं ठरवायचं. झेंडे जरी भेटले तुम्हाला, हा एखादा दुकानदार म्हणलं की आमच्याकडे झेंडे आहेत तुम्ही द्या शिवून, पण तसेच नाही आणायचे. त्याचा भाव ठरवायचा तिथं की मी एवढ्या एवढ्या रुपयाला झेंडा देणार आहे. आणि कसं आहे ना, झेंडा घ्यायचा शिवायला म्हणजे असं नसतं की तुम्ही त्याचा कपडा वगैरे आणायचा, अजिबात नाही. ते त्यांचं कापड देतात, त्यांचा धागा देतात, म्हणजे झेंडा शिवण्यासाठी जे काय लागेल ते स्वतः देतात. आणि जर तुम्ही म्हणता की ताई आम्हाला झेंडा वगैरे ते शिवताच येत नाही, तर ते तिथं थांबून तुम्हाला एखादा झेंडा शिवून दाखवतात की ह्या पद्धतीनं तुम्हाला शिवायचं आहे. हे पण शिकवतात ते, कारण मी केलेले आहेत ते कामं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर ते सुरुवात मी त्याच्यातूनच केलेली आहे. तर ते तसं करतात, तुम्हाला तिथं थांबवणार, कारण त्यांच्याकडे मशनी वगैरे असतात. तर ते थांबवणार की ह्या पद्धतीनं तुम्ही झेंडा शिवायचा आहे आणि तुमचे कितीला झेंडा शिवणार ते तुम्ही त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला कितीपर्यंत परवडेल हे सांगायचं आहे तुम्हाला. तर तेही करू शकता. पुन्हा ते ग्रंथाचं सांगितलं मी, तर तेही करू शकता. तर मी ती ग्रंथाचं तर मला वाटतं त्यावरती रेखा ऑफिशियलवरती अजूनही व्हिडिओ असेल, तुम्ही पाहू शकता. नसेल असून केलं तर दुसऱ्या चॅनलवरती माझ्या, तर तेही करू शकता. पुन्हा किंवा मंदिर असेल एखादं तर तिथं फुलं असतात बघा, त्याचे तर फुलाचे हारही होऊन देऊ शकता. हेही तुम्ही घरात बसून करू शकता. किंवा माळी असतात त्या माळीही होऊन देऊ शकतात. अशी बरीच कामं आहेत जी घरात बसून तुम्ही करू शकता. फक्त काम करण्याची इच्छा पाहिजे. फक्त एक गोष्ट करायची आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला विश्वास ठेवून काम दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला त्यांचं ते साहित्य दिलेलं आहे ते सांभाळायचं असतं. त्यांनी जितक्या पद्धतीने मग ते आपल्याला मोजून दिलेलं असतं, तर त्याच प्रकारे आपल्याला ते साहित्य त्यांना वापस मोजून द्यायचं असतं. फक्त काम करताना आपलं एकदम प्रामाणिकपणे काम करायचं आहे, आपल्याला योग्य पद्धतीनं करायचं आहे. त्यांचाही विश्वास आपल्यावरती बसला पाहिजे. असं नाही तर त्यांनी काम दिलेलं आहे आणि आपलं कसं असतं, आपण गृहिणी आहोत, आपल्याकडे मुलं बाळं असतात, चहा सांड, कॉफी सांड, कारण मुलं आहेत म्हणल्यावरती ह्या गोष्टी होणारच आहेत. तर यासाठी सांगत आहे की ते सांभाळून घ्यायचं असतं आपल्याला, की व्यवस्थित नाही आपलं काम झालं आहे, आता आपले मुलं यायचा टाईम झाला, आपल्या उचलून व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवायचं आहे. तर या प्रकारे जर तुम्ही काम केलं तर मग ते कसं असतं ना, एकाकडे जर कामाला गेलं तर ते दुसऱ्याला ते तिसऱ्याला असं सांगतात नाही व ह्या लेडीज आहे त्या काम करतात, खूप छान करतात. तर तुम्हाला त्या माध्यमातून चांगलं काम भेटू शकतं. फक्त तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि तीही घरातून सुरुवात करायची. एक दोघी असतात तर सोबत जा आणि चौकशी करा. घर सोडलं तर सगळ्याच गोष्टी होतात, सगळ्याच गोष्टी येतात, आपल्यापर्यंत पोहोचतात. त्या गोष्टी तुम्ही करा, कारण मी केलेल्या आहेत. आणि अजूनही कुठल्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे विचारा, मी त्याचा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि राहायला मागचा व्हिडिओ मी यूट्यूबच्या माध्यमातून टाकला होता की बाबा तुम्ही यूट्यूबवरही तुमची इच्छा असेल तर तुम्ही यूट्यूबही करू शकता. यूट्यूबमधूनही खूप छान इन्कम होते, जशी की माझी होत आहे. आणि जर त्या संदर्भातली काय माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी त्यावरती व्हिडिओ घेऊन येईल आणि असं उत्तर तुमचं कमेंटचं द्यायसारखं तर तिथंच तुमचं उत्तर देईन. अगदी छोटूसा व्हिडिओ आहे, आवडला असेल तर लाईक करायचं आहे. हाईपचं ऑप्शन आलेलं आहे, हाईप करायचं आहे. 3 वेळा लाईक करा, कमेंट करा आणि असं इच्छा तर नक्की काम करा. श्री स्वामी समर्थ.